न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून पडून झालेल्या एका पर्यटकाच्या मृत्यूला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले। हा कोणताही अपघात नसून भावी पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेला एक थंड डोक्याचा खुनाचा कट होता, असा खळबळजनक खुलासा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। फोटो काढण्याचा बनाव आणि पोलिसांची दिशाभूल। गेल्या आठवड्यात 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या अत्यंत दुर्गम अशा पश्चिम बाजूकडील सुमारे 400 फूट खोल दरीमध्ये केतन विशाल अग्रवाल या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। त्यावेळी केतन सोबत असलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांना सांगितले होते की किल्ल्यावर फोटो काढत असताना केतनचा अचानक पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला। तिच्या या जबाबानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता। अनुभवी ट्रेकरच्या मृत्यूने वाढवला संशय। पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की मयत केतन हा एक अत्यंत सराईत आणि अनुभवी ट्रेकर होता। सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेवरून त्याचा असा अचानक पाय घसरून पडणे पोलिसांना संशयास्पद वाटत होते। त्यातच केतनच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी सियाच्या बदलत्या जबाबांवर तीव्र संशय व्यक्त केला। या प्रकाराचे गांभीर्य ओळखून SP गिल यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली आणि स्थानिक गुन्हे शाखेला या मृत्यूच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले। 2000 हून अधिक फोन कॉल्स आणि गुन्ह्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेव्हा तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले तेव्हा पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले। केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाल्यापासून सिया आणि शेजारी राहणारा तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात तब्बल 2004 वेळा फोन संभाषण झाले होते। त्यांनी तब्बल 238 तास एकमेकांशी चर्चा केली होती। या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हडपसर परिसरातून चेतन चौधरी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली। अनैतिक संबंधातून रचला हत्येचा कट। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाच्या वडिलांच्या दुकानाच्या शेजारीच आरोपी चेतन चौधरीचे कुटुंब व्यवसाय करते। गेल्या 1 वर्षापासून सिया आणि चेतन यांच्यात प्रेम संबंध होते। मात्र सियाच्या कुटुंबियांनी तिचे लग्न केतन अग्रवाल याच्याशी ठरवले होते। केतन हा आपल्या प्रेम संबंधातील सर्वात मोठा अडसर आहे हे समजून सिया आणि चेतनने त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला। पहिला प्रयत्न अयशस्वी, दुसऱ्या प्रयत्नात ढकलले दरीत। आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केले की त्यांनी केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न 14 जून रोजीच केला होता। मात्र काही कारणांमुळे तो अपयशी ठरला। त्यानंतर 18 जून रोजी सियाने पुन्हा केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावरील एका निर्जन कड्यावर नेले। कटानुसार प्रियकर चेतन चौधरी हा आधीच तिथे दबा धरून बसला होता। केतन कड्याच्या जवळ पोहोचता सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला मागून जोरदार धक्का दिला। केतन 400 फूट खोल दरीत कोसळल्याची खात्री पटल्यानंतरच दोघे तिथून पसार झाले। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही क्रूर आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 130 खून आणि 61(2) गुन्हेगारी कट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। दरम्यान मयत केतनच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून माझ्या मुलाच्या मारेकरांना थेट फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली आहे। लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर जी घटना घडली होती, केतन अग्रवाल नावाचा तरुण आहे किल्ल्यावरून खाली पडला असं म्हटलं होतं। आता तपासात पुढे काय निष्पन्न झालं? 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला। असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने
त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक ईडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आलं होता 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मेहताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ऍक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता. सिया गोयल त्याचे बरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्यात आपसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती की सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. आता सांगितलं की त्या दोघांचे काही मागच्या काही दिवसापासून भांडण सुरू होते. नेमकं काय लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा, आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचंय, त्यानंतर तिथे 3 जण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर ते त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. त्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी ते हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले. प्रतिनिधी बाळाजी शिंदे, न्यायक्रांती न्यूज, पुणे, महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.